सुंदर मनामध्ये भरली. आपलं फार काय हे लते काय आलं? हा अरे ते मेन सर आलेत ना, लय अवघड ट्रेनिंग सुरू केले त्यांनी. भारी आहे ना मग. भारी काय भारी, अवस्था पाय माझी. तू टेकून बस इथं. सावकाश. अभ्या, माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर बापूंकडे लक्ष देशील ना तू? काय? नाही, या ट्रेनिंग मधून मी काही जिवंत बाहेर पडणार नाही असं वाटतंय. आजच गचकल मी. का कसं चाललेलं तिचं ट्रेनिंग? ते कोणतरी ट्रेनिंगवाले हेड सर आलेत म्हणे. हा का? बरं झालं. ते म्हणतात ना, डवळ्या शेजारी बांधला पोळा, वान नाही तर गुण लागला. तसं झालंय लतीचं. म्हणजे अगं आपला अभ्या फिटनेस वाला गडी हे. आता त्याच्याशी लग्न झालं म्हणल्यावर हे सगळं करणं भाग आहे तिला. हा, आव्यामुळे तिला फिटनेसचं महत्व कळलं. नाहीतर काय वाटतं तुला, अशा ट्रेनिंग बिनिंगला आपली लत तयार झाली असती वय. ते बँकेनं कंपल्सरी केलंय म्हणे. ते महिला सबलीकरणाची काहीतरी स्कीम आहे. अरे बँकेचं राहू दे, नाही तर अजून कसलं राहू दे, पण ती काहीतरी कारण काढून पळून आली असती. आजपर्यंत कधी केलं नाही असं तिनं. हा, ते बी खरंय. जेव्हापासून आब्याशी लग्न झालं ना, लतीमध्ये लय बदल झालाय. म्हणतात ना, होतं ते चांगल्यासाठी होतं. ये बस. थोडं वजन कायला घेऊन बसले आणि दे इकडं. एवढा दुखते, पर्स काढायला बी हात वर उचलता येईना. थांबा. हळू. लय असं येतंय ना दोघांना. बरं ऐका, तुम्ही बसा, मी आईला जरा कामात मदत करतो. हा, अभ्या, मरते वाटतं मी आज. काय नाही, तुला स्ट्रेचिंग देतो. थांब. ए नको. बरं वाटेल. नाही नाही नको, राहू दे. गुरुजी कोण आहे? दोन गुरुजी आहेत मला, ते दोघे बी लय त्रास देऊ राहिले. शांत बस आता. अभ्या, शांत बस. नाही नको अंग हलकं सोड. नको. एवढं काही झालेलं नाही. ओव्हर ऍक्टिंग नको करू. चल, दिलं सोड अंग. दिलं सोड. होल्ड कर, होल्ड कर. अभ्या, काय होणार नाही. हा, होल्ड कर. सोड. पुन्हा. अभ्या, हा, होईल थोडं. सोड. आज ट्रेनिंगच्या वेळी वाटलं मला झालं. हार्ट फुटतोय का काय माझं? होतं असं, सवय नाही आई ना. आई आई गो. झेपणार नाही ते मला. म्हणजे ते ट्रेनर नाहीत, राक्षस आहेत. म्हणजे लय फास्ट फास्ट करायला लावतात सगळं. श्वास घ्यायला बी वेळ देत नाही. त्यांच्याकडे नसेल वेळ, म्हणून करून घेत असतील फास्ट. अभ्या, माझ्या कपाळाला हात लाव जरा. ताप आलाय ना? आहे थोडं टेम्परेचर. माझं काही खरं नाही अभ्या. ए, काय होत नाही. ते हे पाय, तुझ्या बॉडीला आणि मनाला दोन्हीला असल्या ट्रेनिंगची सवय नाही, म्हणून होते. कळतंय का? अरे पण हे ताप बी. हा, मग बॉडीची मनाची रिएक्शन आहे ती. काही नाही होणार. हो तुला ते उलट ना, या ट्रेनिंगमुळे तू फिट होशील. पाय फिट व्हायला जिवंत राहिली पाहिजे ना मी. काय होत नाही तुला. उभी राह, उभी राह, अभ्या, उभी राह. चल 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 चल. ऐको. हा, बस. एक काम कर, हात गोल गोल फिरव. अभ्या, कांदे मोकळे होते. फिरव. सावकाश. बस बस अभ्या. हा ना, शॉर्टकट. आई. चल फिरव, बरं वाटेल. हा, बा. बस.
आजचा ना दिवसच वाईट होता. एरवी 2-2 रिक्षा येते, आज एक बी नाही आली. म्हणून तर चालत यावं लागलं ना. चल सोडतो तुला. नाही नको, राहू दे, मी जाईन चालत. अरे लय उशीर झाला, तू जेवून घे चल. अगं जेवतो ना 10 मिनिटानं, काय फरक पडणार आहे. चल सोडतो चल. जाऊ दे. घेतो या तुम्ही. बस. एका बाजूनच बसती. बस. सुंदरा तुमची बँक आहे का फिटनेस सेंटर? म्हणजे आज पाहिलं त्या बँकेतल्या सगळ्या बायांना तो नवीन ट्रेनर पळवत होता. महिला सबलीकरण हो. असलं डोंबल्याचं आलंय महिला सबलीकरण. झेपणार आहे का या डोलीला? फिटनेसच्या नादात हातपाय मोडून घ्यायची. मोड दे ना, चांगलंच आहे ना. मग सांग तुझ्या ट्रेनरना तसं. काय असं शिकवा की ढोलीचे हातपाय मोडलेच पाहिजेत. म्हणजे तुझे ट्रेनर आहेत ना, मग त्यांनी तुझी ऑर्डर फॉलो केलीच पाहिजे. त्या निमित्तानं का होईना लतीने जे तुला झुकवलंय ना, त्याचा बदला तुला घेता येईल. आणि तसं बी तूच म्हणतोस ना, जे बी करायचं ते कायद्यात राहून करायचं. मग कायद्यातच राहून सगळं होईल ना. ट्रेनिंग घेताना मोडली ढोली तर आज बी तुझ्यावर येणार नाही. काय पटतंय ना? आई काय गेलं ते? काय आलं? आलेलं पसरली काय? उठ चल. हा झोपली का काय लते? अगं उठ ना. एवढी काय बोलून राहिली तू? ना तिला काय झालं? ते ट्रेनिंग झालं. अरे देवा, हातपाय दुखताय का तुझे? डॉक्टरला बोलवायचं का? नको दादा. मग बीपी लो झाला का काय? नाही. तुला काय माहित? वहिनी कळतं मला. हा पा आता ही डॉक्टर बी झाली. हात अरे तापले ही तर. खरंच की. बाई कळायला पाहिजे का हे असलं ट्रेनिंग. मी म्हणलं होतं का नाही, घरची कामं करत्यापेक्षा. जरा शांत राहते का? चल तू आराम कर चल. आऊ आज कसं नेणार? एवढी काय हलकी आहे का ती? अजून 2 माणसं तरी लागतील. राहू दे दादा, मी जाईन. लते चल आराम कर चल. उठ उठ. थांब, तू आता सज्जनला सांगून टाक आधी. आम्हाला नाही पाहिजे ट्रेनिंग बिनिंग. काय हाल करून घेतले ग तू स्वतःचे. वहिनी जीवापेक्षा जास्त नसतं पोर काही. ते भाऊजींचं ठीक आहे, तुला कुठली शर्यत जिंकायला जायचंय तेव्हा? तू आधी ते ट्रेनिंग बंद कर. आधी तुझं तोंड बंद कर. हाय का आता? मी काय माझ्यासाठी बोलते का? तिच्या काळजीपोटी बोलते ना. कशी विस्तवासारखी तापली हो पोर. उगा काहीतरी चावळत्या. बाई माणसाचं काम नसतं ते. ए बाई राहू दे तू, मी घेऊन जातो तिला. बडबड नुसती. चल चल तू चल. घरी आल्यावर बरी चक्कर आली हिला. तिथं मैदानात नाही आली ती. घरी तर हक्काचा नोकर आहे ना ही माझा
ती फोन का नाही उचलू राहिली? तुला गार पाणी आणायला लावलं होतं ना मी. काय आला? गार पाण्याच्या पट्ट्या ठेवलं तर ताप कमी होईल तिचा. हा, मी काय वैरी नाही का हो तुमची? माझ्यासाठी नाही कधी असं काही केलं ते? म्हणजे मला नाही आठवत की माझी अशी कधी सेवा केलेली तुम्ही. तुम्ही हे मुद्दाम वागता का हो माझ्याशी असं? काय तिची एवढी सेवा केली पाहिजे? नाही जमत आपल्याला ट्रेनिंग तर नाही करावं ना माणसानं. स्वतःच्या गुणानं आजारी पडली ती. मी बी माझ्या गुणानं दारू पिऊन पडायचो कुठं बी. माझी दारू सुटावी म्हणून लतिकानं हातावर छड्या मारून घेतले. तवा नाही बोलली हे आता जसं बोलू राहिली तू चुरू चुरू. हा, तवा तर बोलत होती घे हातावर छड्या मारून. का तू काय बोलते आणि काय वागते ना एकदा विचार कर ह्या मा. आणि ती माझी बहीण आहे, आयुष्यभर राहील, लक्षात ठेव. हा अभिमन्यू, हा दादा, ए लती कुठे आहे रे? आत्ताच डोळ्याला डोळा लागलाय बाबा. बरी हाय का नाही? अजिबात नाही, तापानं फनफनते. अरे देवा, लईच भारी पडलंय ट्रेनिंग. ट्रेनिंग नाही दादा, 24 वर्ष व्यायाम न करणं भारी पडले. गोळी दिली तापाची, बघू नाही बरं वाटलं तर डॉक्टरकडे घेऊन जातो. मला तर लई काळजी वाटायला लागली आता. आईला बी बरं वाटत नाही, ती बी झोपूनच आहे. आणि आपण तर सांगू शकत नाही. नाही नाही नाही, आपण सांगूच नको, ट्रेनिंग बंद करतील तिचं. मला खरं सांग बाबा, नक्की काळजी करण्यासारखं काही नाही ना? अरे काहीच नाही दादा, बॉडीची रिॲक्शन आहे ना, असं काय करतो. मगाशीच मला भेटली ती, तेव्हा होता थोडा ताप तिला. मी बोलले डॉक्टरांची, काळजी करण्यासारखं काय नाही, सकाळपर्यंत ओके होईल ती, पाय तू. मग ठीक आहे बाबा. तिचं ना दादा सगळं मनावर असतं. आता जर मी घरी असतो ना, लवकर ठीक झाली असती ती. असतो म्हणजे काय रे? ये ना तू. अरे असं कसं येणार मी दादा? अशा वेळेस तर सगळी फॅमिली एकत्र लागते बाबा. बरं फोन ठेवतो मी, ते कपाळावर पट्टी ठेवायची तिच्या. करतो मी. कायला आली तू? जा. माणुसकी सोडली नाही मी. कळली तुझी माणुसकी. जा. हाय का, कसे हो तुम्ही? मी काय केलं नाही तरी बोलता, केलं तरी बोलता. तुम्ही बोलला ते पटलं ना मला. माझं काय होतं ना, माझ्यावर सगळं एकटीवर काम पडलं ना की लई चिडचिड चिडचिड होती माझी. म्हणून जरा हिचं पाय टिकत नाही ना घरात. पण म्हणून काय तिचे उपकार विसरलेले नाही मी. चला वा बाजूला सरका. लते बाई, केवढी फनफनली तापानं. मी काय म्हणते, आपण हिला डॉक्टरकडे घेऊन जायचं का? नाही तर असं करू, गोळी देऊ तर. दिली मी. ठीक आहे. लते हे जरा बराबर. लते उठ, जरा उठ, आपण थोडस खाऊन घे, बरं वाटेल. हा, उठ उठ उठ. राहू दे पडू दे. मी भरवते हा तुला. नको असं कसं नको. तू माझी जाऊ कमी आणि ननद जास्त आहेस. काय हो? लतिका थोडस खाऊन घे. नाही दादा, मला भूक नाहीये. गोळ्या घेतल्या ना तू, थोडस खा ना बाई. मग तर खावंच लागल, नाही तर पित्त उसळल ना. आता खाऊन घे थोडस, सकाळपर्यंत एकदम ठणठणीत बरी होशील बाई.
ठीक आहे, तू कुठं बाहेर जाणार आहे आता? एवढ्या रात्रीचं नाही रे बाबा, का बरं? नको वहिनी, तोंडात घास फिरू राहिला. बर मी इथंच ठेवते. हं, भूक लागली की खाऊन घे मग. फारच गरम वाटते अंग. तेव्हा आपण डॉक्टरकडे जायचं का लतिका? अरे दादा नको, मी थोडा आराम केला ना की बरं वाटेल मला. मला काय वाटतंय, आपण आप्पांना नात्याबाईंना सांगायचं का? नको. नाही नको, आपण जर का कळलं ना तर ते माझं ट्रेनिंगच बंद करतील. प्लीज. भया, मग तुझी अजून आहेस का ट्रेनिंगची इच्छा? ते एवढं झालं तुला, मला वाटलं हाऊस फिटली असेल तुझी, तर नाहीच. मी काय म्हणते, काय कमी जास्त झालं ना तर आपल्यावर येईल. आत्याबाईंना आप्पा आपल्याला ओरडते ना, आपण त्यांना सांगितलं पाहिजे. नको, एकदा सांगितलेलं कळत नाही का ग तुला? जा बरं तुझा. आपल्यावरच उचकतील ना आप्पा. खबरदार, आई आणि आप्पांना काय सांगितलं ना तर गाठ माझ्याशी, लक्षात ठेव. बापूंना नको. नको तर नको, माझं काय जाते. चला तुम्ही आता, लय झाली सेवा करून. भाऊजींनी करायला पाहिजे तर तुम्हीच करताय. चला, तो आराम करा. हॅलो, हा, दैनिक मखमलाबाद. हा बोला बोला, काय म्हणले? शर्यतीबद्दल माझं मत, मा इंटरव्ह्यू. अभिमन्यू नाही हो, आम्हाला त्याच्यात काही रस नाही आहे अजिबात. हो, आणि पहा, आमच्या चिरंजीवांनी त्याच्यात भाग घ्यायले हे आम्हाला अजिबात पटलेलं नाहीये. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आमच्या घरातून हे शर्यत पाहायला कोणी बी जाणार नाहीये. जो कोणी जाईन यो या घरात परत येणार नाही. धन्यवाद. काय ताप? बापू बापू, अहो सवय नसली की असं होतं. मला बी चालतं, नका काळजी करू. मी करतो फोन तिला. नाही 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 नको बापू, फोन नका करू. म्हणजे ऐका ना बापू, फोन नका करू. मी काय सांगतो ना तेवढं करा प्लीज. काय? काय? बापरे. ठेवतो बापू. मनी प्लांट मग आम्ही बँक कशाला उघडल्यात? बापू, हा. कुठे चाललात? आलो आलो. मी पण येतो ना. सचिनराव, आता जेवण लय झाले, थोडं चालून येतो मी. माझं पण. तुम्ही पैसे घेतले ना तर मी 2 घास जास्तच खाल्ले. चला ना, आपण शतपावली करूया. चला या. चला ना, चालता चालता बोलूया ना बापू. मला फार एकटं वाटतं ना. उद्या जाऊ. उद्या? उद्या काय मुहूर्त आहे का काय? या चला या. हो सज्जनराव ऐका, नका जाऊ एकटे रात्रीचे तिकडे. का? कुत्रे येतील ना अंगावरती. तुम्ही थांबा इथं, मी येतो जाऊ. आपण तुम्ही पण चाला ना बापू, तुमच्या अंगावर पण येतील ना कुत्री. माझ्या अंगावर नाही येणार. का? माझ्या ओळखीचे आहेत. बाप, ओळखीची आहेत कुत्री. काही सांगता येत नाही, सगळीकडे फिरतात ना बापू.
काय राहा बे एवढ्या रात्रीचं माझ्याकडे कुठे चालला? आलोच मी आलो तर घ्यायला ये. हा आपण कुठे गेला येऊ? पाठवतो ॲड्रेस. चल. आप्पा सुनबाई झोपले नाही काय अजून? नाही आत्याबाईंची तब्येत बरी आहे का? बरं आहे. पोट दुखत होतं, गोळ्या द्यायला येतात. पण खरं सांगू का सुनबाई, सगळं त्यांचं मनाचं दुःख नाही. काय लोक घरात नाही ना, त्याचा धोसरा घ्यायला त्यांनी. काय नाही वाटेल बरं. थोरले कुठे आहेत? गेले काय बाहेर? नाही नाही, मग मी सांगितलं ना तर जीव घेतील माझा. काय सांगितलं तर? त्याचं काय आहे ना आप्पा, माझ्या पोटात काही राहत नाही आणि माझ्या आईने मला खोटं बोलायला तर शिकवलं नाहीये. पण मग मी बोलले की माझंच तोंड दिसतं आणि मग काय होतं ना, मायावर येऊन जातं सगळं. जाऊ दे बाई, मी काही बोलतच नाही. सुनबाई